राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे माजी नगरसेवक बाबूराव चांदेरे यांनी पुण्यामध्ये एका नागरिकाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे आणि यावर नागरिकाला डोक्याला गंभीर दुखापत झालेली असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या प्रकरणी जे झालं ते अतिशय चुकीचं आहे। राष्ट्रवादी पक्षामध्ये असे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याची तंबी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। बाबूराव चांदेरेंवर गुन्हा दाखल झालेला आहे अशी माहिती सुद्धा समोर आली आहे। अजित पवारांच्या निकटवर्तीयांनी नागरिकाला मारहाण केल्याचं पाहायला मिळालं। हे अतिशय चुकीचं आहे। कुणालाही कायदा हातामध्ये घेता येत नाही, तो अधिकार कुणालाही आपण दिलेला नाही। त्याच्यामुळं मी सकाळी फोन केला होता, परंतु त्याने फोन डायव्हर्ट केलेला होता। त्याच्या मुलाशी मी बोललो। मुलगा म्हणला की नाही, ते घरात बाहेर गेलेले। मी त्याला म्हणलं की हे जे काही मी क्लिप बघितलेली ते मला अजिबात आवडलेली नाहीये। अशा पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्या कार्यकर्त्यांनी केलेलं मी खपवून पण घेणार नाही। तर आपण पाहतोय अजित पवार यांची या घटनेवर प्रतिक्रिया। पुण्यामध्ये माजी नगरसेवक जमिनीच्या वादामधून उचलून आदळला आणि डोकं सुद्धा फोडलेलं आहे। असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा, असा सज्जड दम अजित पवार यांनी दिल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे माजी नगरसेवक बाबूराव चांदेरे यांनी पुण्यामध्ये एका नागरिकाला मारहाण केली आणि धक्कादायक घटना सुद्धा उघडकीस आली आहे। त्यामध्ये डोक्याला नागरिकाच्या गंभीर दुखापत झालेली असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि या प्रकरणी हा सगळा जो प्रकार घडला आहे, हे जे झालं ते अतिशय चुकीचं आहे आणि राष्ट्रवादी पक्षामध्ये असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत अशी तंबी सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। त्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुद्धा केला। नुकतीच आपण त्यांची प्रतिक्रिया पाहिली आहे उपमुख्यमंत्र्यांची।